5 जागा मिळताना दिसत आहेत। टीव्ही9 पोस्टकार्डच्या एक्झिट पोल नुसार अमोल कीर्तीकर हे मुंबईतनं आघाडीवर। एक्झिट पोल नुसार उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटाचे आघाडीवर, तर त्यांच्या विरोधात असलेले रवींद्र वायकर हे मात्र पिछाडीवर। रवींद्र वायकर यांनी ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता आणि त्यानंतर लगेच तातडीने त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती आणि रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर अशी लढत झाली होती आणि यात आता अमोल कीर्तीकर हे आघाडीवर दिसतात ठाकरे गटाचे। उत्तर पश्चिम मुंबईतल्या हा एक्झिट पोल आपण बघतोय। सुषमा अंधारे आता आपल्यासोबत आहे, पण त्यांच्याकडे जाऊया। सुषमाताई, अमोल कीर्तीकर आघाडीवर दिसतात। मी मगाशी म्हटलं होतं केशवजींना की केशवजी आपल्या भाजपबद्दलच्या निष्ठेबद्दल मला अपार कौतुक आहे, परंतु मुंबईतल्या ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये वर्षाताईंच्या जागेसह आम्ही 5-1 असा तो निकाल गृहीत धरतोय आणि तो 5-1 असा असेल। त्यामुळे अमोल भैयांचा आपण दाखवलेला जो पोल आहे तो निश्चितपणे ग्राउंड रियालिटी आहे। वायकर साहेब ज्या पद्धतीने ते शिंदे गटासोबत गेले आणि जाताना त्यांनी मान्य केलं की माझी काही अडचण आहे, माझी मजबुरी आहे, मी काय करणार आहे। महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीत तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मला एकतर जेल किंवा शिंदे गट असे 2च पर्याय उरले होते, अशा परिस्थितीत मी काय करणार। मला वाटतं वायकर साहेबांची ही प्रतिक्रिया किंवा अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया, हर्षवर्धन जाधवांची प्रतिक्रिया या फार बोलक्या आहेत की भाजपने स्वायत्त यंत्रणांचा कसा गैरवापर केलेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब जिथे जिथे भाजपने अतिरेक केला त्या त्या राज्यांमध्ये दिसेल आपल्याला निश्चितपणे। नक्कीच। तर आपण पाहतो उत्तर पश्चिम मुंबईमधून टीव्ही9 पोस्टकार्ड आणि पीपल्स इन्साइट्स यांचा एक्झिट पोल। अमोल कीर्तीकर ठाकरे गटाचे आघाडीवर, तर रवींद्र वायकर शिंदे गटाचे पिछाडीवर।